दिनांक 23 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानमंडळ येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून राज्यपालांच्या अभिभाषणातून सरकारचा विकासाचा रोडमॅप मांडण्यात आला। राज्यात तब्बल 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावावर सरकारने शिक्कामोर्तब केल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकार विकसित महाराष्ट्र 2047 या दीर्घकालीन विकास संकल्पनेवर ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले। तरुणांसाठी रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योगांना चालना देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे। महिला सक्षमीकरणासाठी लखपती दीदीसह विविध योजनांचा विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आहे। समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्प आणि मोठ्या पायाभूत सुविधा गती देण्याचा सरकारचा मानस आहे। कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे। आरोग्य व शिक्षण क्षेत्रात नवीन योजना, डिजिटल सुविधा आणि सरकारी सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे। या अधिवेशनात 15 नवीन विधेयके सादर होणार असून महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांवर चर्चा होणार आहे। आर्थिक शिस्त राखत सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे।